अध्यक्षपदी आमची लहान बहीण तन्वीताईची निवड झाली। तिचं आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया। एवढ्या कमी वयामध्ये छानपैकी महाराष्ट्रामध्ये कीर्तन रूपी सेवा देतात। रामकृष्ण हरी। नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्म परानंदम ईश आळंदे वल्लभम। उपस्थित समस्त माता पिता साधू संत आत्मगण, आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम। अवस्था आज या ठिकाणी हरिभक्तपरायण आदरणीय वंदनीय सन्माननीय असे ज्ञानेश्वरजी महाराज सांगळे यांचं सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी ऐकण्याचा योग या ठिकाणी जुळून आला। महाराज खरंच मनापासून आभार। आणि वैकुंठवासी रामनाथ बाबा आंधळे या बाबांना आज आपल्यामधून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकीभूत झालेलो आहोत। खरं तर वर्ष श्राद्ध म्हणजे श्रद्धायंती इति श्रद्धा, श्रद्धायुक्त अंतःकरणाने जे श्राद्ध केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध असं म्हणतात। आई आणि बाप ही एकाच संसार रूपी रथाची 2 चाकं आहेत आणि ह्या संसार रूपी रथावर उभारलेला ध्वज म्हणजे त्यांची संस्कार रूपी मुले, ते म्हणजे आमच्या दत्तूबाबांच्या रूपामध्ये। खरं तर आपल्या लेकराचं कौतुक आपण काय करावं, ते माणसे चिरंजीव लागतात, पण बाबांचं जे बीज होतं ते शुद्ध होतं आणि त्यामुळे त्या बीजाला लागलेली फळं सुद्धा रसाळ गोमटी, बरे का, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। त्यामुळे बाबांनी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे करा हरिभक्ती येईल परलोकी कामा, सोडविल यमापासून याच नायानं बाबांनी भगवंताची खूप सेवा केली आणि बाबांनी जो पथ आम्हाला दाखवला, जो मार्ग आम्हाला दाखवलाय, त्याच मार्गावरती आमचं आचरण असणार आहे। बाबांची जागा नक्की भगवंताच्या चरणाजवळ, यात काही शंका नाही, पण आज खऱ्या अर्थाने त्यांना कुठे सद्गती द्यायची आज ठरणार आहे। त्यामुळे बाबांना पुढील वाटचालीसाठी सद्गती प्राप्ती हो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते। जय जय रामकृष्ण हरी।